अखेर कोल्हापूरकरांची एक प्रमुख मागणी मान्य होऊन त्याला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी रात्री समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकली। त्यानुसार पंचगंगा नदीलगत शिरोलीपासून 3.578 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी उड्डाणपुलासाठी 1913.70 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामध्येच बहुचर्चित बास्केट ब्रिजचा समावेश असेल। परिणामी कोल्हापूर शहरात प्रवेश करताना होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय निघेल। तसंच पूर काळातही पुणे बेंगलोर महामार्ग ठप्प होणार नाही। खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा करून बास्केट ब्रिजचा प्रकल्प मार्गी लावलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी संध्याकाळी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आणि कोल्हापूरकरांच्या एका प्रमुख मागणीला न्याय मिळाल्याचं स्पष्ट झालं। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील कागल ते सातारा दरम्यानच्या पंचगंगा नदीलगतच्या शिरोली पूरप्रवण भागात 3.578 किलोमीटर लांबीचा पिलर असलेला 6 पदरी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारनं 1913.70 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे, असं नामदार गडकरी यांनी स्पष्ट केलं। या उड्डाण पुलाखाली 6 पदरी सिमेंटचा सर्व्हिस रोड आणि गांधीनगर जंक्शनचा विकास केला जाईल। तसंच रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला 2 अंडरपास मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती नामदार गडकरी यांनी दिली आहे। त्याबद्दल कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केलं असून कोल्हापूरची एक प्रदीर्घ काळची मागणी मार्गी लागली आहे। या उड्डाण पुलामुळे पूर परिस्थितीतही दळणवळण सुरू राहील। तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 हा दिल्ली ते चेन्नईला जोडणारा रस्ता असून तो कोल्हापूर शहराजवळून जातो। नव्या 6 पदरी उड्डाण पुलामुळे वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होईल आणि कोल्हापूर शहरात प्रवेश करणं अधिक सुलभ होईल, असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं।